मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, या सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यासाठी खूप सर्वजण आनंदित असणार, कारण गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा पूर्ण लवकरात लवकर करतात। तर या गणपती बाप्पाला काय काय आवडतं, गणेश पुराणातील सर्व उपाय आणि सेवा कुठल्या करायची आणि गणेश पुराणाचा आपण श्रवण करणार आहोत। तर आज गणेश पुराणाचा पहिला दिवस आहे, तर सर्वांनी या गणेश पुराणाचं श्रवण करावं, जास्तीत जास्त जणांना शेअर करायचं। कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा। आणि आपण कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। मागच्या वर्षी 10 लाख लोकांनी 10 दिवसात माझं हे गणेश पुराण ऐकलं, तर आता रेकॉर्ड तोड हे गणेश पुराण ऐकायला हवं, म्हणून जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा। शालिनी भक्तिसागर कथा, तिकडे पण उपाय मंत्र कथा येतील, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर आता आपण अगोदर जाणून घेऊया, गणेश पुराण श्रवण करण्याच्या अगोदर गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला गणेश पुराणातीलच कुठले उपाय करायचे आहेत। तर गणेश पुराणाच्या दिवसात या गणेशाचं आगमन होतं, तर या गणेश पुराणातील हे उपाय आपण जाणून घेऊया। तर हे गणपतीचं व्रत करण्याची खूप काही परंपरा कधींपासून आहे, आणि हे गणपतीचे 10 दिवस, कोणी 2.5 दिवसाचा गणपती बसवतो, कोणी 5 दिवसाचा, कोणी 10 दिवसाचा, असं हे गणपतीचे व्रत भाविक भक्त खूप श्रद्धा आणि मनापासून हे गणपतीचे 10 दिवस खूप साजरे करतात। तर या गणपतीच्या दिवसात आपल्याला आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ व्हायला हवी, ज्ञानाची प्राप्ती व्हावी, सुख समृद्धी नांदावं, यासाठी आपल्याला काही उपाय करायला हवे। तर या गणपतीच्या दिवसात आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी खूप काही जणांचे कमेंट्स आले होते की ताई माझे मुलं अभ्यास करत नाही, हट्टी आहे, तर काय करायचे। जर मुलं अभ्यास करत नाही आहे, हट्टी आहेत, तर या 10 दिवसात आपण 10 दिवसपर्यंत या तुम्ही 2 दिवस 4 दिवस 5 दिवस केव्हाही वेळ काढून गणपती बाप्पाला तुम्ही गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसात तुम्ही विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गूळ अर्पण करा। या उपायाने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ होईल, अभ्यासात मन लागेल आणि कामात पण त्यांच्या यश मिळेल, आणि आपल्या माणसाची सुद्धा प्रगती होईल, आपल्या नवऱ्याची सुद्धा प्रगती होईल। तर गणपती बाप्पाला गूळ नक्की अर्पण करा, मोदक नक्की बनवा, आणि या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे, गणपतीचे 21 नावांचं पठण करायचं आहे, आणि हा मंत्र सकाळ संध्याकाळ या 10 दिवस तुम्हाला नक्की बोलायचा आहे। 108 वेळा, 108 वेळा शक्य नाही तर 11 वेळा नक्की बोला। मंत्र कुठला आहे? ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः, या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। असा जप जर आपण केला तर आर्थिक अडचणीतून आपण बाहेर पडू आणि अमाप संपत्ती आपल्याला मिळेल। मंत्र लिहून घ्या, वहीवर पेन आणि वही जवळ घ्या आणि मंत्र लिहा। मी हळूहळू बोलते। गणेश पुराणातील मंत्र: ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः, या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। आपल्याला या 10 दिवस शमीच्या झाडाची पूजा करायची आहे। जर शक्य असल्यास तर गणपतीला शमीच्या झाडाखाली विराजमान करा आणि तिथेच गणपती बसवा। तुमची जी कुंडी असेल तिला पण चांगली सजवून घ्या आणि ती पाटावर ठेवून द्या, आणि पाटाच्या पुढे गणपती मांडा। गणपती शमीच्या झाडाच्या पुढे ठेवून द्या, म्हणजे शमीचं पान यदा कदा जर त्या रोपातून जर पडलं तर ते पुण्य कोट्यावधीतून पेक्षा बी सर्वात जास्त आहे। गणेश पुराणातील हा शमीचा महिमा खूप पुढे येईल। तर हे शमीच्या महिमेचं वर्णन अतिशय छान आहे। एक शमीचं पान आपण जर गणपतीला 10 दिवसात एक बी चढवलं, आपल्या मनातील खरोखरच इच्छा पूर्ण व्हायला मदत होते। शमीचं झाड हे शिवचा वास असतो, म्हणून गणपतीला आणि प्रत्येक देवी देवताला शमी ही अतिशय प्रसन्न होते। एक पान पण चढवलं तर आपण या शमीच्या पानाची पूजा, शमीच्या झाडाची पूजा, आणि गणपतीला शमीच्या झाडाखाली जर बसवलं तर आर्थिक अडचणी तर दूरच होतात, आपल्या मुलाबाळांची आपल्या नवऱ्याची प्रगती होते आणि कोट्यावधी आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। म्हणून शमी रोज गणपतीला
चढवावी, दुर्वा गणपतीला रोज चढवाव्या आणि सर्व समस्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे सकाळ संध्याकाळ। याच्यातून सर्व समस्या दूर होतील। गणेशाला सिंदूर खूप आवडतो, तर गणेशाला सिंदूरचा टिळा लावल्याने सुख, सौभाग्य आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनात यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो। आपल्याला यश मिळवायचे असेल, मुलांच्या अभ्यासात खूप तीव्रतेने वाढ करायची असेल तर आपल्याला गणपतीला चंदनाचा टिळा नक्की लावावा आणि लाल रंगाचा चंदनाचा टिळा हा मनाला शांती करून जातो, मुलांची प्रगती करून जातो आणि पांढरे किंवा पिवळे कपडे घालून आपल्याला गणपतीला लाल चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि आपल्याला 21 नावांचं सुद्धा पठण करायचं आहे। याच्याने आपल्या घरातील सर्व स्वप्न, मुलांची सर्वांची स्वप्न नक्की पूर्ण व्हायला मदत होईल। तर आता आपण गणेश पुराणातील हे उपाय 4-5 होते ते मी तुम्हाला सांगितले। आता आपण गणेश पुराणाचे श्रवण करूया। त्या अगोदर आपण गणपतीचं ध्यान स्तुती करूया आणि 21 मंत्रांचं पठण करूया। या 21 मंत्रांनी तीळ, शमीपत्र, दुर्वा, तांदूळ असे घेऊन हातात एक वेळा हे नाव बोलायचे आहे। तर नाव कुठले आहे ते श्रवण करा, एका वहीवर लिहून घ्या। व्हिडिओ बी स्पेशल येऊन जाईल शॉर्ट्समध्ये, पण तरी पण आज पहिला दिवस असल्याने आपल्याला हे 21 नावाचं पठण करायचं आहे। माझ्या दोघं मुलांना हे 21 नावं मी झोपताना अगोदर घ्यायलाच लावते। ते लहान होते 3रीमध्ये, तेव्हापासून मी त्यांना सवय पाडली होती। तर ते आता डोळे बंद करून केव्हाही उठता बसता केव्हाही 21 नावाचं पठण करून घेता। तुम्ही पण एका भिंतीवर तुमचं जिथे बेडरूम असेल, मुलं अभ्यास करत असतील तिथं या बेडरूममध्ये, स्टडी रूममध्ये हे मंत्र लावून द्या। तुम्ही लिहून घ्या एका वहीवर, मी हळूहळू बोलते। मंत्र कुठले आहे? गणपतीला दुर्वा, तीळ, शमीपत्र वाहताना सुद्धा बोलायचं आहे। सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, विधी, चिंतामणी असे आपल्याला या नावांचं पठण करून आपल्याला गणपतीच्या डोक्यावर एक दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे। आणि शमीपत्रचं तर 10 दिवस आपल्याला शमीपत्र गणपती बाप्पाला अर्पणच करायचं आहे। मागच्या वर्षी मी सांगितलं होतं तुम्हाला, माझं गणेश पुराण पण तोंडीपाठ झालेलं आहे की त्याच्यात कुठले कुठले उपाय आहे आणि कुठले उपाय करायला हवे। तर मी तुम्हाला ह्या वर्षी अगोदरच हे उपाय सांगून दिले। मागच्या वर्षी काही मी स्टार्टिंगला उपाय सांगितले नव्हते, मध्ये येत होते हे उपाय, तर ह्यावेळेस मी अगोदरच सांगून दिले तुम्हाला। तर सर्वांनी शमीपत्रांनी गणपती बाप्पाची पूजा करायची। तर आता आपण गणेश पुराणातील उपाय ऐकले, आता आपण गणेश पुराणाला श्रवण करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे वक्रतोंड असलेल्या थोराड शरीर असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य सदैव निर्विघ्न कर। स जयंती सिंदूर वदनो देवो यत पाद पंकजं स्मरणं व्यासरमणीरिव तमसा राशी नाशयंती विघ्नामम। म्हणजे त्याचा अर्थ, कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो। सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो। तर आता गणपती बाप्पा, तू आमची सर्व विघ्न नाश कर, सर्व संकटांचा नाश कर, आमच्या मुलाबाळांना बुद्धी दे, जे जिथं जातील तिथे त्यांना यश कीर्ती वाढू दे। आम्हाला घर नाही, आमचं घर होऊ दे, आमच्याजवळ पैसा नाही, आमच्याला पैसा चांगली बरकती राहो अशी गणपती बाप्पाला। आपल्याला कोणाला संतान नाही त्याला संतान होऊ दे, अखंड सौभाग्य अखंड राहो, कन्या कुवारीला चांगला वर प्राप्त हो आणि मुलांना चांगली बुद्धी, प्रमोशन, नोकरी जे हवं असेल ते मिळो अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करावी। आणि गणपतीच्या या 10 दिवसात गणेश पुराणाचे श्रवण करावे। पुरातन काळी शौनिक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते। त्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळीही आली होती।
त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींचे मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा उपकथा सांगत असतात। त्या ठिकाणी सुतांनी 18 महापुराणे सांगितले। पुराणे ऐकून समाधानी झालेले ऋषी सुतांना म्हणाले, आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेला अमूल्य वक्ता दुर्लभ आहे। आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला। तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आहे, आम्ही धन्य झालो आहोत। अशाच काही पुराण कथा सांगा की ज्यामुळे जन्माचं सार्थक होईल। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे गणेश पुराण आहे, जो खूप भाग्यवंत आहे। ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पुराण श्रवण करायला मिळेल। सहजासहजी हे पुराण कोणाला श्रवण करायला मिळणार नाही असे सूत म्हणतात। त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोकपुण्यशील आहात, बुद्धिवान आहात, तुमच्या प्रश्नांमुळे मला उत्साह येतो, आनंद होतो। अशा श्रोतांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल। आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली, त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे। या उपपुराणात नरसिंह, नारदीय, गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत। त्यापैकी तुम्हाला गणेश पुराणाची मी कथा सांगतो। हे पुराण मृत्यू लोकात ऐकायला मिळत नाही। 4 मुखींचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही। तिथे मी गणेशाचे महात्म्य काय सांगू शकणार। सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू व महेश हे श्री गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात। श्री गणेशाच्या आज्ञेनेच पंचमहाभूते आपापली कार्य पार पाडत असतात। तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो, आपण ती मनापासून ऐकावी। श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगु ऋषींनी सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले। प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगतो, ती आता ऐका। पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला। तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती। चतुरंग सैन्य त्याच्याजवळ होते, बृहस्पतीसारखी त्याची बुद्धी होती। अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो क्षमाशील राजा होता। सोमकांताकडे विद्याशील, रूपवान, क्षेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते। ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते, तसेच ते राजकारणात कुशल होते। त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून आपला राज्य विस्तार केला होता। सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता। सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी ही खूपच रूपवती व पतिव्रता होती। अतिथीचे स्वागत करणारी अशी धर्मशील होती। सोमकांत, सुधर्मज आणि यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा होता। त्याच्या अंगी 10 सहस्र भक्तीचे बळ होते असलेला तो बलशाली होता। हुशार, प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञयाग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले। आता पुढे सोमकांत राजाला वनवास। पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला, त्यामुळे तो कुरूप दिसू लागला। पूर्वकर्माचे फळ होते हे, पूर्वी केलेल्या जन्माचे चांगले कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट लाभते। कर्माचे फळ हे वाईट असो वा चांगले ते प्रत्येकाला भोगावेच लागतात, म्हणून चांगले कर्म करावे, चांगली वाणी बोलावी। काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार या 6 गोष्टी सर्वांनी टाकून द्यावा। कोणाचे मन दुखवावे नाही, कोणाला ठेच पोचेल असे वागावे नाही। कर्म करत राहा। कोणी दारी आलेला असेल त्या याचकाला पोट भरून अन्न द्या, त्याला खाली हात कधी पाठवू नका। दारी आलेला याचकाला जर आपण काही खायला दिलं तर आपल्या घरात अन्न आणि धनधान्याचे भांडार भरलेले राहतात। म्हणून कर्माचे फळ चांगले व वाईट हे सर्वांना भोगावे लागतात, म्हणून कर्म चांगले करावे। कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी व कष्टी झाला होता। एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलवले, त्यांना आपले दुःख सांगितले। सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचं पालन केलं, पराक्रमी शत्रूचा पराभव केला आणि माझं पूर्वजन्माचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाटेला आला आहे। नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझी शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात। पूर्वजन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला। या जन्मात तरी मी काही वाईट कृत्य केले नाही। प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले, भगवान शंकराची अखंड भक्ती केली, वाईटांच्या संगतीत राहिलो नाही। सुगंधी द्रव्याने स्नान करणाऱ्या या शरीराला अशी दुर्गंधी का यावी, त्यामुळे मला जीवन अगदी नकोसे झाले आहे। अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही। म्हणून मी निश्चय केला आहे, हेमकंठाला गादीवर बसवून आणि मी वनात जाणार आहे। या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या। राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवून मनुष्य जन्माचे सार्थक करीन। असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडला। सगळ्यांची धांदल उडाली, परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने
राजा सोमकांत शुद्धीवर आला. हेमकंठाला गादीवर बसवून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाली. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चालला, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही. मीही तुमच्याबरोबर येतो. हे ऐकून सोमकांताला आपल्या सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाला धर्म, आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे आणि म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले. म्हणून मी आणि सुधर्मा आम्ही दोघंच वनात जाणार आहोत. अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. सूत पुढे म्हणाले. सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण करून प्रथम करावे. नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतन प्रार्थना करावी. गणेश पंचायतन कुठकुठले आहेत आणि कोणते आहेत? गणेश पंचायतन जो सकाळी उठल्याबरोबर ह्या 5 देवी देवतांचे नामस्मरण करतो त्याचे सर्व संकटाचे नाश होते आणि त्याच्यावर 5 देवतांची कृपा प्राप्त होते. दिवसभर देवाची पूजा केली नाही तरी चालेल, मंदिरात गेले नाही तरी चालेल, पण ह्या 5 दिवसांचं जो कोणी स्मरण मात्रे सर्व पापे जळून भस्म होतात. आणि गणेश पुराणाच्या पहिल्या अष्टविनायकामधून ही पहिली अष्टविनायकाची कथा आहे. तर या अष्टविनायकांचे घर बसून तुम्ही संपूर्ण पुण्य करून घ्यावे आणि अष्टविनायकांचे पुण्यफळ प्राप्त करून घ्यावे. अष्टविनायकांच्या कथा तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही सहजासहजी. तर या अष्टविनायकांच्या कथा, पहिली अष्टविनायक आहे. तर सर्वांनी हे 10 दिवसात अष्टविनायकांच्या कथा नक्की श्रवण कराव्या. तर गणेश पंचायतन कुठले, कोणती स्तुती करावी? गणेश पंचायतन म्हणजे गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य हे 5 गणपतीचे पंचायतन आहे. म्हणजे रोज यांची उपासना जो करतो, या जो नामस्मरण करतो, या श्रवण मात्रे त्याचे पापे जळून भस्म होतात. पंचायतन कुठले कुठले आहे? 5 देवताचे पंचायतन. गणपती पंचायतन, गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य यांना गणपती पंचायतन असे म्हणतात. ज्याची आपण रोज उपासना करतो. या देवतेचे ध्यान करावे, मानस पूजा करावी, नगराच्या नैऋत्याला जाऊन आपली पार्थवृद्धी करावी, दात घासून तोंड धुवावे, गार पाण्याने स्नान करावे, नंतर वेद पठन, ओम, तर्पण, बलिप्रदान, अतिथीचा सत्कार करावा, पंचमहायज्ञ करावे, नंतर ब्राह्मणांसह अतिथी भोजन करावे, दुपारी पुराण, इतिहास, शास्त्रे ऐकावी, दुसऱ्यांची निंदा नासलती कधी करू नये. जो निंदा नासलती करतो, संपूर्ण गणेश पुराण बी श्रवण केलं असेल आणि निंदा केली तर गणेश पुराण गेलं वाया. तर निंदा नासलती कधी करू नये. सत्याने वागावे, दुसऱ्याला त्रास न देता परोपकार करावा. स्वतःची स्तुती सुद्धा कधी करू नये. मीपणा कधी करू नये. स्वतःची स्तुती पण कधी करू नये. मी असं केलं, मी तसं करतं, मी हे करून घेते, मी ते करून घेते, मीपणा कधी करू नये. तसेच गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्षण, भक्षण, परस्त्रीचा सेवन, निंद्य कर्म कधीही करू नयेत. असत्य कधी बोलू नये. सत्याने चालावे, सज्जनांचे पालन करावे, दुर्जनांना दंड द्यावा, दिनदुबळे, आंधळे, अपंग यांचे रक्षण करावे, त्यांना खायला प्यायला द्यावे, गुन्हेगारांना शिक्षा करावी. जे आपल्याला समजत नसेल ते सुज्ञांना विचारून विश्वास कोणावरही ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर विश्वास कधीच ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे, आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा. हेच राजाचे डोळे आहेत व दूत हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधीही मागे पुढे पाहू नये. लोक नीतीने वागतात हे केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच हे ध्यानात ठेव. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर वाईट सुद्धा वाटू देऊ नये. सुख हे संपूर्ण सौम्य मानावे आणि वाईट किंवा सुख मानायचे नाही. कोणी स्तुती केली या वाईट बोलले तर त्याचे सुद्धा सुख मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर पडता कामा नये. काम, क्रोध, मत्सर, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कुठल्या वस्तू आपल्याला टाळायच्या आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, 6 गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर,
काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या 6 शत्रू ज्यांनी जिंकले आहेत, इतर शत्रूंना सहज तो जिंकू शकतो. लोकाचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवन्य, चैत्य यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नयेत. गुप्त गोष्ट कधीही स्त्रियांना सांगू नये. गुप्त गोष्ट का स्त्रियांना सांगू नये? कारण की त्यांना श्राप दिलेला आहे. कारण कोणतीही स्त्री, मी पण स्त्रीच आहे, कुठल्याही स्त्रीच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही, कारण त्या श्रापित आहेत. त्यांना श्राप दिलेला आहे. त्याच्या खूप मोठी कथा आहे, तर मध्येच तो इंट्रो मी टाकत नाही. केव्हा पण मी तुम्हाला आपले गणेश पुराण संपेल तर तुम्हाला ही गोष्ट मी तुम्हाला सांगेल की स्त्रियांना कोणी श्राप दिला, कसा दिला आणि स्त्रिया म्हणून स्त्रियांच्या पोटात गोष्ट का राहत नाही. तर कुठल्याही गुपित गोष्ट स्त्रियांना सांगू नये. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे आपण वर्तन करावे. अशा प्रकारे आपल्या मुलाला हेमकंठाला सोमकांत राजाने उपदेश केला. 3 प्रधानांना म्हणजेच विद्याधीश, रूपवान, शेमकर यांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितली. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रणे दिली. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. कुठल्याही पूजेच्या अगोदर सर्वप्रथम गणेशाची जर पूजा केली तर कुठल्याही कामाला अडथळा येत नाही. म्हणून प्रथम श्री गणेशाचे नामस्मरण केलेच पाहिजे, तेव्हा आपल्याला कुठल्याही पूजेचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे सांगितले. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानांनी मुलाची काळजी घेण्यास सांगितली. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितला. मग राजा वनवासात जातो. पुढे सूत म्हणाले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दानधर्मही केला. हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंतांचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावांची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्यास दिवस उजळला. पूर्वजन्माच्या भोगाने दुःखी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघालेला पाहता जनतेला खूप खूप दुःख झाले. तो आपापले उद्योगधंदे जागेवर ठेवून विरहाने राजामागे जायला तयार झाले. हेमकंठाचे डोळे भरून आले. मात्यापित्यांचा विरह त्याला सैन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागला. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजांनो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मला मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळवळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, म्हणजे मला खरे समाधान मिळेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्हीही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय काय आकाशाला शोभा आहे, मग तुमच्याशिवाय या राज्यालाही शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. या भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत. त्यापैकी कोणत्या तरी एका पवित्र तीर्थी जाऊन तीर्थस्नान केले म्हणजे तुमची कांती पूर्वीप्रमाणेच होईल. मग आपण पुन्हा सर्वजण नगरात येऊ. सर्वांचे सोमकांत राजाने हे सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीत परत जायची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला नाही, पण आता तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालू? मला तर तुमच्याशिवाय हे जीवन नकोसे वाटतंय. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणारच, म्हणून मी तुला धर्माच्या, नीतीचा आणि कर्तव्याचा यापूर्वी उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. रामानेही राजाचा त्याग केला आणि तो वनवासात गेला. रामाची आज्ञा म्हणून मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तू ही माझी आज्ञा मान आणि परत जा. 5 प्रधानांपैकी 3 तुझ्याबरोबर घेऊन जा. त्यांच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. हे पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. आता तू त्यांचे पालन कर. आता तू तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यात तू कसर केलास असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालो तर परत राज्यात येणार नाही. सोमकांताच्या असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ प्रधान सर्व जनता नगरीकडे जायला निघाले. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठानेही आपल्या सेनेसह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली. तो राज्याकडे जाऊन निघाला. सूत पुढे सांगत होता, नगरीत जातेवेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले. तिला साष्टांग दंडवत घातले आणि म्हणाला, आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस. निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला. अगं, तुझ्याबरोबर राहून जे सुख समाधान मला मिळेल ते गादीवर बसून मिळणार नाही. मुलाचे बोलणे ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा, तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना कितीही दुःख विरह होऊ दे, ते त्याच्या निश्चयापासून अजिबात ठरणार नाही. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा समजून परत मागे जा. तुला सोडून जाताना मला काही आनंद होत नाही, परंतु पतिसेवा पतिव्रता धर्म आहे, म्हणून मी वनात जात आहे.
मग मात्र आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकार्याबरोबर नगरात परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही आनंदी झाली. त्याची स्वागतासाठी सुगंधित जल रस्त्यावर शिंपडले. घोड्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार दिले. मातृ पितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशाप्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले महाराज ऋषींनी विचारले. सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत आला तिकडे सुधर्मा सोमकांत आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघा प्रधानांबरोबर निबिड वनातून जाऊ लागले. जसे काही वनवासाला प्रभू श्रीरामासह सीता जात आहे असे भासत होते. चौघही परस्परांना विचारून सर्व काही करीत मजल दर मजल करीत एकामागून एक वने ते पार करीत होते. एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठमोठ्या मगरी आणि कासवे, हाती, जंगलामध्ये देवहार, तमाल, बकुळ, पिंपळ, फणस, जाम, नीम वगैरे अनेक घनदाट वृक्षांची दाटी होती. त्या झाडावर बगळे, ससाणे, हंस, कोविड, पोपट, कावळे असे अनेक पक्षी राहत होते. त्या भागात राहणारे ऋषी तेथील सरोवरातील पाणी आणि पुष्प कमळ नेत असे. त्या निसर्गरम्य सरोवरापाशी येऊन सुधर्मा आणि सोमकांताने आपली तहान भागवली. त्या ठिकाणाची सुगंधी वासाने मोहित होऊन ते तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदवनातच आपण हावत असे त्यांना वाटत होते. सुधर्मा व सोमकांताने तेथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती, तर दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले. त्या तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तेथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषिकुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. त्याला वाटले आपल्या कल्याणासाठीच हा इथे आलाय. जणू सुधर्माने त्याला हाक मारली. त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? आता तू कुठे चाललास? तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषिकुमार म्हणाला, मी भृगु ऋषीचा पुत्र पुलोत्मा, माझी माता चव्वेन, माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी या सरोवरावर आलो आहो. आपण कोण आहात आणि इथे कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्याच्या पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसतात. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या मातापित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी दिली? आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी घातली? आणि आता अशा घनदाट जंगलात कशाला आलात? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाचीही भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापदांची भीती वाटत असूनही या जंगलात आला आहे. ज्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत असत, जेवणासाठी षडरसपूर्ण सुग्रास अन्न असे तोच हा राजा या वनात सध्या कडू आंबट फळे खाऊन भूक भागवित आहे. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथं जंगलात कुठंतरी कसं तरी झोपावं लागत आहे. ज्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने दाही दिशा भरून जायच्या, आज त्यांच्या शरीराच्या दुर्गंधीने त्याच्याजवळ कोणी येत नाही. पूर्वी त्याच्या शेजारी शास्त्री पंडित उभे राहून चर्चा करायचे, आता यावेळी त्याच्यावर माशा घोंगावत आहे. या संकटातून दुःखातून आमची सुटका कशी होईल हे समजत नाही आहे. तेव्हा भृगु ऋषींच्या आश्रमात आलेले ते सूत म्हणाले. मग पुढे सूत म्हणाले, सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चव्वेनाला खूप वाईट वाटले आणि तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे गेला. कलश आपल्या पित्याबरोबर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगु ऋषींनी त्याला दुःखी होण्याचे कारण विचारल्यावर चव्वेनाने सोमकांत राजाची सर्व हकीकत त्यांना कथन केली. त्यावर भृगु ऋषींनी सांगितले, त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्यांची आज्ञा ऐकताच चव्वेन तात्काळ सरोवराच्या दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधानही तेथे आले. चव्वेन सुधर्माला म्हणाला, महाराणी, तुम्ही सर्वजण आश्रमात माझ्याबरोबर यावे अशी माझे पिता भृगु ऋषींची आज्ञा आहे. राणीला खूप खूप आनंद झाला. आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण झालं असे तिला वाटले. दोन प्रधानांसह राजा राणी भृगु ऋषींच्या आश्रमात गेले. ते दोघं प्रधान जणू काही गणेश व कार्तिक स्वामी भासत होते, तर बृहस्पतीसारखा चव्वेन वाटत होता. जणू काही कैलास पर्वतावर शंकर पार्वती चालले आहेत असे सोमकांत व सुधर्मा यांना भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमघुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपसापसातील वैरभाव विसरून आश्रमात राजास रोजपणे फिरताना दिसत होते. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसले होते. त्यांना सर्वांनी विनयभावाने नमस्कार केला. हात जोडून सोमकांत म्हणाला, महर्षी, आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. पूर्वजन्माची काहीशी पुण्य माझ्या पदरात आहे. माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्माचीच कृपा आहे, म्हणून आज आपले पावन चरण स्पर्श करण्याचा योग आलाय. मी आजवर चांगल्या प्रकारे प्रजापालन केले. आयुष्यात कधीच पापांच्या वाटेला गेलो नाही. तरीही माझ्या शरीराची ही अवस्था व्हावी, हा भयंकर व्याधीने
सर्व काही मी ग्रासलो आहे महाराज, काही उपाय करून मला जे काही झाले आहे सर्व व्यर्थ आहे, तर महाराज काही उपाय सांगा. आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण पतित पावन झाले आहे, ते बघून माझा रोग बरा कराल अशी मला आशा आहे, नव्हे तर विश्वास आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आश्रमाला आलो आहे. माझ्या या व्याधीपासून सुटका करा असे राजा सोमकांत राजा त्या भृगु ऋषीला सांगत आहे. भृगु ऋषी खूप मोठे तपस्वी ऋषी होते, म्हणून या भृगु ऋषींचा जो कोणी हे निस्तश गणेश पुराण श्रवण मात्रे, या तुमचं दर्शन मात्रे त्यांचे समोरच्यांचे तुमच्या फॅमिलींचे पाप नष्ट होतील. गणेश पुराण ऐकताना स्वयंपाक करता करता पण व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल. गणेश पुराणासाठी एक पाण्याची बाटली नक्की भरून ठेवायची. मागच्या वर्षी पण सांगितली होती, एक बिसलरीची पाण्याची बाटली आणा आणि ती गणेश पुराण ज्या वेळेस तुमच्या घरात व्हिडिओ लावलेला आहे तर ती बाटली पाण्याची रोज 10 दिवस ती राहू द्या. त्याच्यातलं थोडं थोडं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या. परत ती बाटलीमध्ये परत पाणी भरून ॲड करा. आंघोळीच्या पाण्यात टाका. घरात शिंपडा. कसलीही नेगेटिव्ह ऊर्जा असेल, नजर दोष असेल, मुलं अभ्यास करत नसतील, व्यापार, नोकरी, प्रमोशन, संतान प्राप्ती सर्वांसाठी रामबाण इलाज म्हणजे गणेश पुराण. गणेश हे सर्व विघ्नांचे सर्व संकटांचे नाश करणारे आहेत आणि बुद्धीचे दाता आहेत. त्यांची जेवढी सेवा अर्चना केली या 10 दिवस तेवढी कमी आहे. म्हणून एक पाण्याची बाटली आणून एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात नक्की घालायची आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या. आपण प्या, मटक्यात टाका आणि परत गंगाजल सारखी तिला साईडला ठेवून द्या. मित्रांनो, 7 सप्टेंबर श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणपती पूजन सर्वांनी करायचे. या दिवशी चंद्रदर्शन निषेध आहे, तर ही चूक मुळीच करू नका. या दिवशी चंद्रदर्शन केल्याने 7 सप्टेंबर शनिवारी चंद्रदर्शन केल्याने आपल्यावर चोरीचा आळ येतो. हे गणेश पुराणामध्ये मी तुम्हाला पुढे नक्की येतील. गणेश पुराणाचं श्रवण पण सर्वांनी करायचं. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन कोणीच करू नये आणि पार्थिव गणपतीची पूजन नक्की करावे. तर पार्थिव गणपतीचे पूजन म्हणजे गणपती छोटा आणून शम्मीचे झाड त्या गणपतीच्या पूजन जवळ नक्की ठेवा. शम्मीचे रोप असेल तर त्या रोपला चांगलं कुंडीला चांगला कागद लावून द्या आणि त्या शम्मीच्या झाडाजवळ तुम्हाला गणपतीची मूर्ती बसवायची आहे. कारण शम्मी हे गणपतीला खूप आवडते आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. तर नक्की शम्मीचे झाड जवळ गणपती बसवा. सोमकांताच्या वेदना विवल भाष्य ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. इथे जो कोणी येतो त्याची दुःख संकटातून सुटका झाली नाही असे कधी घडले नाही. तुझ्या या व्याधीवरचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माच्या पापामुळेच तुला हे दुःख भोगावे लागत आहे. कोणते पाप केले होतेस तेही मी तुला सांगतो, पण आधी तुम्ही सगळे भोजन घ्या. जंगलातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण थकलेले दिसत आहात, तेव्हा थोडा आराम करा आणि मग आपण काय करायचं आहे ते करूया. ऋषीच्या या वक्त्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभंग स्नान करायला सांगितले, उत्तम वस्त्रालंकार दिले, नंतर उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषीच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप लागली. अशी झोप त्याला कधी आपल्याकडे राजवाड्यात देखील लागली नव्हती. सोमकांताचा पूर्वजन्म. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटपल्यावर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषी समोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, राजन, पूर्वी विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा. ती अतिशय सुंदर व पतिव्रताशील होती. या उभयतकांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने वाढवले. तो मोठा झाल्यावर त्याने त्यांचे लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबनी असे ठेवले होते. देवता आणि अतिथीची ती नेहमी आदराने पूजा करी. मोठ्या पतिव्रता होती ती. तिला 5 कन्या व 7 पुत्र झाले होते. काही काळानंतर चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी सुभगा सती गेली. नंतर संपत्तीचा वारीस म्हणून कामदास सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपयोग घेऊन लागला. कुटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण तो त्याकडे लक्षच द्यायचा नाही. थोड्या दिवसात कामदाजवळचे सर्व द्रव्य संपले. अगदी इतके की स्वतःचे राहते घरही विकायची वेळ त्याच्यावर आली. तेव्हा कामदाने पत्नीला मुलांसह तिच्या माहेरी पाठवून घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होती. नव्हते तेही द्रव्य संपले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपटक कारस्थाने सुरू केली. चौर्य कर्म,
पंचभूत कर्म, जात कर्म करण्यात आणि लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतली आहे त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरगरीब बाया बापड्यास लुबाडणे, कर्ज काढून ते बुडवणे असे उद्योग तो करत असे. नगरातील लोकांनी त्याच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबांचे प्राण घेणे, आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर पळून जाणे अशा प्रकारे लुटू लागला. पशुपक्ष्यांना उगीचच त्रास देणे, त्याची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामदाने खूप संपत्ती जमवली. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात तो आपल्या मुलाबाळांसह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस जात होते. कामदा लुटालूट करून व जमवलेल्या संपत्तीवर होती सुखी जीवन जगीत होता. एक दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. त्याने त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे नाव होते. त्या ब्राह्मणाचे हा आपला प्राण देईल असे ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला, भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मणाला म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस, त्यासाठी तू माझी हत्या का करतोस? मी काय तुझा गुन्हा केला आहे? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे. पहिलीचे निधन झाले म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तिला किती दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघां वाचून जीवन जगणे कठीण होईल. तू मला सोडून दे, जीवनदान दे. जो जीवनदान देतो तो पित्याप्रमाणे असतो व मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे. शरण येणाऱ्याचे रक्षण करणे यासारखा दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावं लागेल. याचं तू आत्ताच भान ठेव. अन्याय करून तू धन जमवलंस, या पापाचं प्रायश्चित तुला नक्कीच मिळेल आणि ते प्रायश्चित मात्र तुला एकट्यालाच भोगावं लागेल. त्यात कोणीही वाटकरी होणार नाही, हे ध्यानात घे. मग पूर्वजन्माचा सोमकांताला साक्षात्कार दिसला. तेव्हा तो ब्राह्मण गयावया करू लागला, पण कामदाला त्याची दया आली नाही, कारण प्राण घेणे व त्याचे रोजचेच कर्म झाले होते. त्यामुळे त्याचे मन निष्ठुर झाले. कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विद्वंता माझ्या काय कामाची? मला आणि गाढवाला उपदेश करणं सारखेच आहे. अरे, फुटलेल्या घागरीत कितीही पाणी भरलं तरी त्यात काय राहणार आहे का? ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला उपदेश केलेला आवडत नाही, त्याप्रमाणे मलाही तत्त्वज्ञान आवडत नाही. ज्याला धनसंपत्तीचा साठा करायचा आहे त्याला दया माया धरून काही उपयोग नाही. मला एक सांग, कावड्यापुढे पवित्र, जुगारी माणसाकडे खरापणा, भित्र्या माणसाजवळ धैर्य आणि सापाजवळ कधी क्षमा तुला दिसली का? इतके दिवस तुझ्यासारखी शिकार मला मिळाली नाही. आता तू माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून त्या कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाचा तलवारीने छिरछेद केला. अशा हजारो ब्राह्मणाची हत्या त्याने केली होती. एक उदाहरण म्हणून मी त्याची कथा सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आले. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टीहीन झाली, सौंदर्यही नाहीसे झाले, झोप नाहीशी झाली. नोकर चाकर मुले बायको सर्व त्याचा अनादर करायला लागले. तेव्हा त्याला एका ब्राह्मण मित्राची आठवण झाली. त्याने त्याला बोलवले. त्याला सांगून आणखी इतर ब्राह्मण बोलवले. कामदाच्या भीतीने व त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इतर ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्यावे अशी इच्छा कामदाच्या मनात आली, पण त्या ब्राह्मणांनी सांगितले की तुझ्यासारखी पापी माणसाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही. तुझ्याकडून दानच काय, पण तुझ्याशी बोलणे सुद्धा आम्हाला पाप लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. ते घरी गेले. सचेल स्नान करून पापमुक्तीसाठी पवमान सुखाचा जप करू लागले. या घडलेल्या घटनेमुळे कामदेचे डोळे उघडले आणि आपण वाईट आहोत याची त्याला जाणीव झाली. त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. आपण काहीतरी पुण्यकर्म केलेच पाहिजे असे त्याला वाटू लागले. ओळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. त्या जंगलात एक गणेशाचं जुनं मंदिर होतं. त्या मंदिराला जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. त्याप्रमाणे कामदाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पूर्वीच्या लहानशी जागी असलेल्या मंदिराचे त्याने मोठे प्रशस्त देवालय केले. त्या मंदिराभोवती सुंदर अशा फळाफुलांच्या बागा लावल्या. देवालयाच्या चारी बाजूंच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या. कामदाचे जवळजवळ सगळे धन या मंदिरासाठी खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी घेतले. नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला. मेल्यानंतर पहिल्यांदा त्याला यमदूताने चाबुकाने मारले. त्याच्या सगळ्या अंगाला काटे टोचले, दगडाने ठेचून काढले आणि भयंकर अशा नरकात त्याला घोळवून नंतर चित्रगुप्त आणि यमाकडे पाठवले. तुला आधी पुण्य भोगायचे आहे की पाप भोगायचे आहे असे यमाने त्या कामदाला विचारले. म्हणाला की पुण्य भोगायचे. मग यमाने त्याला राजाच्या पोटी जन्माला घातले. सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला पूर्वजन्माचा महापापी कामदा तो तूच आहेस असे सांगितले भृगु ऋषींनी. भृगु ऋषींनी
असं सांगितल्यावर सोमकांताचं मन संशयास्पद झालं. तो काही न बोलता एकदम शांत बसला. तेवढ्यात एक चमत्कार झाला. सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडले आणि त्याला टोचा मारू लागले. वेदवेत्या ऋषींच्या वक्तव्याचा संशय आल्याने हा प्रकार घडला होता. पक्षाच्या टोचण्याने राजा घायल झाला. ऋषींना म्हणाला, ऋषीवर्य महाराज, आपण आश्रमात तर सर्व पशु पक्षी आपले जन्मोजन्मीचे वेर सोडून एकत्र राहतात. मग मी बिचारा कुष्ठरोगी, मला ते त्रास का देतात? मला वाचवा या पक्ष्यांपासून. राजा, माझ्या बोलण्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली. त्याचे फळ तुला लगेच मिळेल. बरं, ते जाऊ दे. घाबरायचं काही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव व माझ्या एका हुंकाराने हे पक्षी नाहीसे होतील. असे म्हणताच बरोबर ऋषीने एक हुंकार दिला. त्याबरोबर सर्व पक्षी नाहीसे झाले. मग गणेश पुराणाचा महिमा. जो कोणी ह्या कथा ऐकतो, गणेश पुराणाचा महिमा ऐकतो, त्याला घर बसून अष्टविनायकांच्या कथा ऐकण्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि एक एक अष्टविनायक या 10 दिवसात सर्वांनी संपूर्ण अष्टविनायक करून घ्यायचे आणि घर बसले अष्टविनायकाचे पुण्य करून घ्यायचे. आणि 2 रक्षा ज्या लावलेल्या राहतील त्याची रक्षा थोडी जमा करायची आणि ती डबीत ठेवायची. तुम्ही कोणत्याही शुभ कामाला जात आहे, मुलामुलींचे लग्न जोडायला जात आहे, घर जमीन जायदाद काहीतरी नवीन कामाला सुरुवात करत आहे, तर या गणेश पुराणाच्या महिमांचं, या गणेश पुराणाच्या श्रवण केलेल्याची जी अगरबत्ती तुम्ही लावलेली आहे डिशमध्ये, दररोज तुम्हाला 10 दिवस सकाळ संध्याकाळी अगरबत्तीची राख तुम्हाला जमा करायची. आणि पवित्र भस्म आहे. जिथं मासिक पिरियड वगैरे आली असेल, या सुतक आलं आहे, या काहीतरी डिलिव्हरी कोणी घरात झालं आहे, अशांचा हात लागू नये. तर ही पवित्र जिथं तुम्ही गंगाजल ठेवत असणार त्या जागी ठेवायची. म्हणजे याचा जो शक्ती आहे या रक्षाची, तर ती कमी होणार नाही. मासिक पिरियडचा या हात लागला, या काही सेतकचा हात लागला तर त्याची शक्ती कमी होऊन जाते. म्हणून सांगतो वारंवार की गंगाजल जसं पवित्र ठिकाणी ठेवतो तशी रक्षा. आणि पाण्याची बाटली पवित्र ठिकाणी ठेवायची. एक पाण्याची बाटली सुद्धा तुम्हाला भरायला सांगितली. ती पाण्याची बाटली हातात तीर्थ जसं घेतो तसं ते तीर्थ घेऊन तुम्हाला तुमच्या शुभ कामाला जायचंय, मुलगा बघायला जायचंय, मुलगी बघायला जायचंय, काही पण काम आहे, संतान प्राप्ती, नोकरी, व्यापार, मुलं पेपरला जात आहे, तर हातावर हे तीर्थ द्यायचं आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही मुलांना द्या आणि ते तीर्थ प्राशन करा. आणि याच्याने मुलांच्या अभ्यासात तीव्रतेने खरोखरच वाढ होईल. एवढं या गणेश पुराणात सांगितलेलं आहे. तर आता आपण गणेश पुराणाचा महिमा श्रवण करूया आणि अष्टविनायकांच्या कथा एक एक संपूर्ण करून घेऊया. आता पुढे सूत म्हणाले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचं जे सांगितलं की तू कोणते पाप केले होते, कोणते पुण्य केले होते, आणि तू मेल्यानंतर ज्या वेळेस तुला यमदूतांनी चाबकाने मारलं आणि तुला सांगितलं की तुला पाप भोगायचं आहे की पुण्य भोगायचं आहे, त्यावेळेस या कामदाने सांगितलं की मला पुण्य भोगायचं आहे. मग तो हा सोमकांत राजा तो तूच आहे. मागचा जन्माचा जो कामदा आहे तो कामदा तूच होता. तुझ्या शरीरामध्ये असंख्य अशी महापापे झालेली होती, असंख्य असे तुझ्या शरीराचे पापे जे झालेले होते. तू कधी पूजा पाठ केलेली नाही, काही केलेलं नाही, कधी मंत्र श्रवण जप तप हवन काही केलं नाही, कोणाला दान धर्म केलं नाही. त्यामुळे तुझे जे पुण्यकर्म आहे ते पूर्ण संपून गेलेलं होतं. तर तू आता ज्या वेळेस तू पुण्य केलं तर तुला राजाच्या पोटी जन्माला घातला. असं भृगु ऋषींनी त्याला त्याचा पूर्व जन्मांचा सर्व वृत्तांत सांगितला. आता गणेश पुराणाचा राजा सोमकांत श्रवण करत आहे, गणेश पुराणाच्या महिमांचं श्रवण करत आहे. तर पुढे त्याचं पुण्य काय आहे तर आपण ते ऐकूया. सूत पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचं सर्व काही सूक्ष्मावलोकन करून दिलं. आणि पुढे ते म्हणाले, राजा तुझी पूर्वजन्माची एवढी पापे आहेत की त्याच्यावर कोणताही उपाय करता येणार नाही. पण तू निराश होऊ नको. आपण गणेश पुराणाचे श्रवण करूया. जो कोणी गणेश पुराणाचे श्रवण करतो त्याचे असंख्य पर्वतासारखी पापे जळून भस्म होतात. ब्रह्महत्येसारखे नाही, असंख्य मोठमोठी पापे. ब्रह्महत्येचे तर पाप जळून भस्मच होईल, पण असंख्य ही पापे त्याची जळून भस्म होतात. गणेश पुराणाचे श्रवण मात्रे, गणेश हा शब्द ऐकल्यानुसार त्याच्या कानावर पडल्यावर सुद्धा, आणि जो त्याचे दर्शन घेईल, त्याचे चरणतीर्थाचे जो कोणी दर्शन घेईल तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतील, असे या गणेश पुराणामध्ये स्वतः सांगितले भृगु ऋषींनी. म्हणून तू चिंता करू नकोस, तू गणेश पुराणाचं श्रवण कर. याची तुझी सुटका निश्चितच आहे, निश्चित सुटका होईल. जो गणेश पुराणाचे श्रवण करतो त्याचे कुठलेही कामे अपूर्ण राहत नाही.
नाही. कुठल्याही आर्थिक स्थिती असेल तर ती चांगलीच होईल. जर कोणत्याही कामात अडथळा येत असेल त्याचा तर गणेश पुराणाच्या श्रवण मात्रे त्याचे सर्व अडथळे दूर होतील आणि प्रगती व्हायला सुरुवात होईल. जे जिथे जातील तिथे त्यांचे यश, कीर्ती, मान सन्मान, प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल एवढी 100% गॅरंटी. त्याशिवाय महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्याचे दूर होईल असे भृगु ऋषींनी त्या सोमकांत राजाला सांगितलं. तो मागच्या जन्माचा कामदा होता. त्या कामदाला सांगितलं आणि तो राजा या जन्मात आहे तर तू असंख्य पापे केली आहेत, याच्यावर उपाय नाही आहे, पण तरी पण तू टेन्शन घेऊ नको. तुला मी गणेश पुराणाचे श्रवण करेल आणि याची तुझी या पापांपासून नक्कीच सुटका होईल असे भृगु ऋषींनी राजाला सांगितलं. असे म्हणून ऋषींनी अष्टदश नामा मंत्रित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडलं. हातात पाणी घेतलं आणि ओम गम गणपते नमा, ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा असं बोलून त्याच्या अंगावर ते पाणी शिंपडलं आणि ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच बरोबर त्याच्या नाकातून एक अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला. बघता 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 तो लहान मनुष्य एवढा मोठा झाला की 7 वृक्षांपेक्षा सुद्धा त्याची उंची एवढी झाली की सांगता येणार नाही, तर अशी उंची त्या मनुष्याची झाली. त्या मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक होते. त्याच्या नाकातून त्याच्या शरीरातून तो मनुष्य बाहेर आला. एवढा छोटा होता. एक लहान पुरुष ज्या वेळेस त्याच्या अंगावर, त्या राजाच्या अंगावर ज्या वेळेस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा हे पाणी हातात घेऊन भृगु ऋषींनी त्याच्या अंगावर शिंपडता बरोबर एक पाप पुरुष मनुष्य लहान अत्यंत त्याच्या अंगातून शरीरातून निघाला. तो निघाला त्यावेळेस तो लहान होता, पण तो बाहेर पडताच बरोबर तो एवढा उंच झाला की त्याची उंची सांगता येणार नाही. एवढा उंच झाला आणि त्याचे मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक होते. त्याची जीभ लांब सडक होती. त्याच्या मोठ्या तोंडातून ज्या जिभा आहेत त्या लोंबकत होता. काळा कुट्ट असा त्याचा कलर होता, वर्ण होता. त्याच्या तोंडातून कधी रक्त, कधी अग्नी, तर कधी पू अशी घाणेरडी पदार्थ त्या मनुष्याच्या पाप पुरुषातून बाहेर होते. त्याचे दात कडा कडा तो चावीत होता. असा त्या महाकाय पुरुषाचे ते रौद्र रूप पाहून आश्रमातील सगळेच्या सगळे एकदम घाबरून गेले. ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुषा तू कोण आहेस? भृगु ऋषींनी सांगितलं, कामदा, मागच्या जन्माचा कामदा आणि या जन्माचा सोमकांत राजा. त्याला असंख्य पापे त्याच्या शरीरावर होती, तर तो वनवासात गेलेला होता, अरण्यात गेलेला होता. भृगु ऋषींच्या त्याला सानिध्य मिळालं, आश्रम मिळालं आणि भृगु ऋषींच्या आश्रमात तो राहिला आणि तिथे भृगु ऋषींनी त्याला मदत केली आणि तू घाबरू नकोस, तुझी कसलेही पापे आहेत ते जळून भस्म करेल, पण तू कोणतेही पुण्य केलेले नाही म्हणून तुझे पापे भरपूर आहेत म्हणून तू टेन्शन घेऊ नको. गणेश पुराणांचं श्रवण कर, अष्टविनायकांच्या कथांचं श्रवण कर आणि त्याच्या अंगावर एक संकल्प घेऊन गणेश मंत्र बोलून त्याच्या अंगावर पाणी टाकलं आणि एक मनुष्य बाहेर आला. पाप पुरुष बाहेर त्याच्या शरीरातून बाहेर आला रौद्र रूप घेऊन. सर्वेच्या सर्वे खूप घाबरून गेले. ऋषींनी त्याला विचारलं, हे पुरुषा तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पाप पुरुष असे म्हणतात. मी प्रत्येक प्राणी आणि आपण प्रत्येक प्राण्यांच्या शरीरामध्ये वास्तव्य करतो. पाप पुरुष हा प्रत्येकाच्या शरीरात राहतो, पण तो त्याच्या कर्मामुळे त्याच्या शरीरात पाप पुरुषला राहू देतो या नाही राहू देत. त्याचे कर्म कोणते आहेत, चांगले आहेत या वाईट आहेत, तर मी त्यांच्या शरीरात राहतो. जो वाईट कर्म करतो, जो वाईट कृत्य करतो, मी त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यांच्या हातून अनेक अजून पापे वारंवार एक पाप केलं, खोटं बोलणं पाप आहे, चुगली करणं पाप आहे, कोणाचं मन दुखवणं पाप आहे, कोणाला टाचून बोलणं त्याला पाप आहे, कोणाचं प्रेम, नवरा बायकोंविषयी प्रेम असेल, सासू सुनांबद्दल प्रेम असेल, मुला आणि बापाचं प्रेम असेल, असे प्रेम जो कोणी एकमेकांना करतो, त्यांचे प्रेम जो कोणी तोडून टाकतो, विघ्न आणतो त्यांच्या प्रेमामध्ये, तरी सुद्धा त्याला पाप लागते. मित्र मैत्रिणींचे प्रेम, तर असे प्रेम जे कोणाचे एकमेकांवर राहते, तर त्यांचे प्रेम सुद्धा जो कोणी तोडून टाकतो, ज्यांच्या घरात भांडणं लावतो, प्रेम तोडून त्यांच्या घरात कलह वादविवाद करतो, त्यांना सुद्धा पाप लागतं. तर असे पाप पुरुष प्रत्येकाच्या शरीरात राहतो. तर प्रत्येकाच्या शरीरात काही ना काही अवगुण असतो, पण तो अवगुण आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे तो आपल्यावर डिपेंड आहे. म्हणून मी प्रत्येकाच्या शरीरात राहतो, पण त्याच्या पाप कर्मामुळे मी त्यांच्या शरीरात वास्तव्य करतो. जो चांगले काम करतो, जो चांगले पुराण श्रवण करतो, जो कोणाची मदत करतो, निंदा नसेल ती करत नाही, शिव मंदिरात रोज जातो, गणेश
पुराणाचं श्रवण करतो, कोणी दारी आलेला असेल त्या याचकाला पोटभर जेवण देतो, मात्या पित्यांची सेवा करतो, त्या लोकांना पाप लागत नाही, त्यांच्या शरीरात पाप पुरुष पण राहत नाही. जो कोणी जर त्याची जर भांडणं होत असेल त्यांचे भांडणं तोडून त्यांना प्रेमविवाद टाकेल, या त्यांचे प्रेमाने व्यवस्थित संबंध जोडून देईल, तर त्यांचे सुद्धा पाप पुरुष त्यांच्या शरीरात राहत नाही. जो चांगले कर्म करतो, जो काम क्रोध मद मत्सर गर्व अहंकार सोडून राहतो, त्यांच्या प्रत्येकाच्या शरीरातून मी बाहेर राहतो. जे असंख्य पापांवर पापे करत राहतो, तर मी त्यांच्या शरीरात राहतो, त्यांच्या पुण्य कर्मामुळे मी त्यांच्या शरीरात वास्तव्य करतो. म्हणून मी प्रत्येकाच्या शरीरामध्ये हर एक प्राणीच्या छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत, छोट्याहून सूक्ष्म प्राण्यांच्या शरीरात तर मोठ्याहून मोठ्या प्राण्यांच्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात मी पाप पुरुष प्राणी मी राहतो, वास्तव्य करतो. पण जो कोणी मंत्र तंत्र भजन कीर्तन गातो त्यांच्या शरीरात नाही राहत. तर तुम्ही जो मंत्र बोलले भृगु ऋषींना तो पाप पुरुष म्हणाला. तुम्ही जो मंत्र म्हणाले गणपतीचा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा, तुम्ही जो मंत्र म्हटले आणि राजाच्या अंगावर पाणी शिंपडलं, तर मी त्यांच्या कारणाने मी राजाच्या शरीरातून बाहेर आलो आणि मला आता खूप भूक लागली आहे. तेव्हा मी काय खाऊ आणि काय नाही हे मला समजत नाही. आता मला अगोदर सांगा की मला खूप भूक लागली आहे, प्रथम ते मला सांगा. काहीतरी मला खायला मिळालं पाहिजे, नाही तर मी सोमकांतासह आणि तुम्हाला पण सर्वांना खाऊन टाकीन. अशा त्या पाप पुरुषाने भृगु ऋषीला सांगितले, आपण मला या राजाच्या शरीरातून जसे बाहेर काढले आहे तसे कुठेतरी मला दुसरीकडे जागा द्या, ठिकाण द्या, नाही तर मी सर्वांना खाऊन टाकेल, असे त्या पाप पुरुषांनी सांगितले. त्यावर ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे मोठे झाड दिसतंय ना, त्याच्या डोलीत राहा, त्या झाडांची पाने खा. त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करल्या मात्र त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करताच बरोबर त्या झाडाचं भस्म झालं, कारण जळून त्याची राख झाली आंब्याच्या झाडाची. पण भृगु ऋषीला घाबरून तो पाप पुरुष त्या राखेच्या ढिगारीत दडून बसला. ते पाहून भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या हातून असंख्य याने खूपच असंख्य भयंकर पापे झाली आहेत. तू गणेश पुराणाचं श्रवण कर, तुझ्या त्या पुण्याईने या आंब्याचे झाड पुन्हा वापस येईल, पूर्ववत चांगलं होईल आणि तू पापमुक्त होशील. नाहीतर हा आंब्याच्या झाड जळून भस्म झालं त्याचं सुद्धा तुला पाप लागेल. जो झाडं मोडून तोडून टाकतो, शिवालय घाणेरडे करतो, मंदिरे उपवने त्यांच्यात घाण ठेवतो, त्यांना पाप लागतात. मंदिराची चोरी करतात तर त्यांना सुद्धा पाप लागतात. तर हे आंब्याचं झाड जसं जळून गेलं या पाप पुरुषाच्या स्पर्शमात्राने, कारण तो पाप पुरुष तुझ्या शरीरातून निघालेला होता आणि तो आंब्याच्या झाडावर मी त्याला बसायला सांगितलं, तर एवढं मोठं झाड आंब्याचं जळून गेलं आणि राख झाली. तर तू आता गणेश पुराणाचं श्रवण कर, म्हणजे हे पवित्र वृक्ष आंब्याचं हे वापस येईल, हरभर होईल. तर तू गणेश पुराणाचे श्रवण कर. ज्यांनी असंख्य पापे केलेली आहेत, या ज्यांना पापापासून मुक्त व्हायचे त्यांनी गणेश पुराणाचे श्रवण करायचे. अष्टविनायकांच्या तू या कथांचे श्रवण कर, तर तुझे सर्व पापे जळून भस्म होतील आणि तुझे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. कारण गणपती बाप्पा बुद्धीचे दाता आहे, विघ्नाचे नाश करणारे, संकटांचे नाश करणारे आणि ज्या कामात यश देणारे राहतात. तर तू गणेश पुराणाचे श्रवण कर. राजा म्हणाला, ऋषीवर्य, श्री गणेश पुराण मी कधी वाचले नाही, मी कधी गणेश पुराण ऐकले नाही. हे गणेश पुराण काय आहे हे मला माहिती नाही, हे आणि मला गणेश पुराण ऐकवणारा मला कोणी मिळाला नाही. आता तुम्ही सांगताय गणेश पुराण तू श्रवण कर, मग आता मला हे गणेश पुराण श्रवण करणारा कोणी मिळेल का? यावर ऋषी म्हणाला, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते, तेच गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले होते. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला परत सांगतो. जो खूप भाग्यवान आहे त्याचे 7 जन्माचे पुण्य त्याच्या पदरी जमा असेल, त्याने खूप काही पुण्याचा कर्मा वाटा साचून घेतलेला आहे, त्यालाच गणेश पुराण श्रवण करायला मिळेल. सहजासहजी गणेश पुराण कोणालाच श्रवण करायला मिळत नाही. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण ज्यांनी श्रवण करून घेतले त्याला यथकिंचितही इजा होत नाही, त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला गणेशचे दूत हात लावतात, त्याला गणेश लोकातून विमान येते. म्हणून तू गणेश पुराणाचे श्रवण कर, असे भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितले. तू असंख्य पापे केली आहे. तर ब्रह्मदेवांनी हे व्यासांना सांगितले होते, व्यासांनी मला सांगितले आणि तुझी इच्छा आहे तर मी तुला सांगतो आता गणेश पुराण. पण प्रथम तू त्या सरोवरात जाऊन स्वच्छ आंघोळ कर. आता
हे जिन्नोद्धर इथं गणपतीचं जे मंदिर आहे, इथे जो सरोवर आहे जिन्नोद्धर, जो कोणी सकाळ संध्याकाळ जिन्नोद्धराय नमः, ओम जिन्नोद्धराय नमः असं सुद्धा बोलतो, या श्रवण करतो, तरी त्याचे पापे जळून भस्म होतात. तर तू या जिन्नोद्धर सरोवर आहे इथे बाजूला, तेथे तू जाऊन स्वच्छ अंघोळ कर आणि आजपासून तू गणेश पुराणाचं श्रवण कर, असा तू मनाशी ठाम निर्णय घे. असं तर तू ठरवलं तरी सुद्धा तुझे पापे जळून भस्म होतील. कोणी नुसतं म्हटलं बी की मला गणेश पुराण श्रवण करायचंय, तरी सुद्धा त्याला गणेश पुराणाचे अर्धे पुण्य श्रवण केल्याचे पुण्यफळ लाभते, असे या भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितले. मग आजपासून तू गणेश पुराण ऐकणार आहे असे मनाशी ठरवलं. असा संकल्प करताच राजाचा रोग लगेच बरा झाला. राजाने सांगितलं की मला श्रवण करायचंय, कोण मिळेल का? मी कधी ऐकलं नाही, गणेश पुराण कसं असतं, तो ऐकणारा कुठे आहे, मला कसं ऐकायला मिळेल? तर आता भृगु ऋषी म्हणतायत की तू पहिले अगोदर या सरोवरात जाऊन स्वच्छ अंघोळ कर आणि मग मी तुला गणेश पुराणाचे श्रवण करतो. नुसतं त्यांनी सांगितलं की मी श्रवण करेल. श्रवण केल्या मात्रे त्यांनी संकल्प केला आणि मनाशी निर्णय घेताच बरोबर त्याचा जो रोग होता, राजा जो घरातून निघालेला होता, राजपाट सर्व सोडून राजा त्याच्या रोगामुळे त्रासलेला होता, तो घरातून अरण्यात निघालेला होता. तर त्याने गणेश पुराणाचा संकल्प आणि श्रवण मात्र त्याने विचार केला की मला गणेश पुराणाचे श्रवण करायचं आहे. तर तितक्यात त्याचा रोग बरा झाला. जो कोणी खूप व्यक्ती आजारी आहे आणि त्याने जर विचार केला की मला गणेश पुराण श्रवण करायचंय, तरी सुद्धा त्या आजारी व्यक्तीचा रोग बरा होईल. 7 दिवसातच त्याचा रोग बरा होईल. आणि हे पाणी गणेश पुराणाचं बाटली जवळ ठेवून, मोबाईल लावून हे व्हिडिओ लावून द्या. घरात हे मंत्र पडतील. नेगेटिव्हिटी जर असेल तुमच्या घरात, काही रोग ग्रसलेला असेल, फॅमिलीला काही नजर दोष लागलेली असेल, पैसा घरात टिकत नाहीये, त्यांनी गणेश पुराण मोबाईल लावून ठेवून द्या, स्वयंपाक करता करता ठेवून द्या, कपडे धुता लावून ठेवून द्या. या कुठल्याही काम करताय तुम्ही तर हा गणेश पुराणाचा व्हिडिओ, जिथे असं काही नाहीये की इथंच बसून ऐकायला पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तर गणपतीच्या पुढे तुम्ही गणेश पुराणाचं श्रवण करा आणि शंभीचं झाड मात्र ठेवा नक्की. यावर्षी छोटं झाड असेल, रोप असेल, तिथे गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि पाटावर आणि गणेश पुराणाचे श्रवण करा. मग मला तुम्ही सांगा की तुमच्या घरात काय काय बदल झालेला आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. याच्या 100% गॅरंटी. श्रद्धा आणि विश्वासाने जो कोणी गणेश पुराणाचं श्रवण मात्र त्याची पापे तर जळून भस्मच होतील. रोग तर नाहीसाच होईल, मुलांची तर प्रगतीच होईल, पण अजून काही तुमचे स्वप्न असतील ते सुद्धा पूर्ण होतील, एवढी मला 100% गॅरंटी आहे गणेश पुराणाचं. तर आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया, असे भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितलं की जो कोणी गणेश पुराण श्रवण करतो त्याचे रोग लगेच बरा होतो. तर गणेश पुराण आता आपण श्रवण करूया. भृगु ऋषींच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे बरी झाली आणि शरीरातील सर्व कृमी नाहीशी झाली. त्यामुळे सोमकांत राजाला खूप आनंद झाला की आपण एवढं राजपाट सोडून घराच्या बाहेर निघालेलो होतो, अरण्यात आलेलो होतो, की आपल्या हे असंख्य पापामुळे भृगु ऋषींनी आपल्या या असंख्य पापांचा नाश केला आणि गणेश पुराणाचं आपल्याला श्रवण करायला मिळेल असे त्याच्या मनात आता आनंद निर्माण झाला. आणि त्याने लगेच नुसतं श्रवण केल्या मात्र विचार केला आणि त्याचे पापे जळून भस्म झाली आणि मनुष्य पाप पुरुष त्याच्या शरीरातून बाहेर आला आणि त्याचा रोग सुद्धा बरा झाला. ऋषींनी त्याला आश्रमात बोलवले, तेथे त्याला बसायला आसन दिले. सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले होते. तो ऋषींना म्हणाला, महाराज, मी फक्त संकल्प केला त्यामुळेच माझी भयंकर व्याधी नाहीशी झाली, माझा रोग बरा झाला. खरंच हे पुराण किती श्रेष्ठ आहे, अत्यंत श्रेष्ठ आणि आश्चर्यजनक हे गणेश पुराण आहे. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच गणेश पुराणाचे श्रवण करायला मिळेल असे ऋषींनी सांगितले. जो खूप महान आहे त्यावर ऋषी म्हणाले, खरोखरच जो पुराण हे गणेश पुराण जो खूप महान आहे, खूप भाग्यवान आहे, त्याच्या पदरी अनेक जन्माचं पुण्य आहे, त्यालाच हे पुराण ऐकण्याचा लाभ होईल. जे हे पुराण ऐकतील त्याच्या 7 जन्माची पापे जळून नष्ट होतील. ब्रह्मस्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्य वर्णन करायला कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्र मुखी शेष देखील त्याचे वर्णन करू शकत नाही, ते असमर्थ आहे. ज्याची श्री गजाननावर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यालाच हे गणेश पुराण श्रवण करायला मिळेल. सहजासहजी हे गणेश पुराण कोणाला श्रवण करायला मिळणार नाही असे व्यासांनी भृगु ऋषींनी राजाला सोमकांत राजाला सांगितला. मागच्या जन्माचा तो कामदा
या जन्मी तो राजा बनलेला आहे, तर त्याला सांगितले की तुझा आता रोग बरा होईल. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पुराण ऐकायला मिळेल आणि त्याची 7 जन्माची पापे, कसलीही असंख्य पापे असतील, 7 जन्माची पापे गॅरंटीने 100% त्याची दूर होतील. व्यासांनी केली आता ब्रह्मदेवाची प्रार्थना. भृगु पुढे म्हणाले, नारायणाच्या अंशातून निर्माण झालेल्या भगवान व्यासांनी एका वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 विभाग केले. वेदाचे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यासांना स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व झाला होता, म्हणून त्यांनी पुराणे रचण्यास सुरुवात केली. सुरुवात करताना आपले काम तडीत जाण्यासाठी श्री गणेशाचे अथवा कोणत्याही देवाचे स्मरण न केल्याने त्यांना बुद्धिभ्रम होऊन काहीच सुचेनासे झाले. म्हणून कुठल्याही कामाची सुरुवात करताना प्रथम श्री गणेशाचे नामस्मरण नक्की करावे. व्यास हे खूप बुद्धिमानी होते. त्यांची बुद्धी वेदाची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र होती, परंतु त्यांना नैमित्तिक काम्या व शौत्यादी कर्म करण्यातही संभ्रमितपणा येऊ लागला. ज्याप्रमाणे एखादा साप मंत्रप्रभावाने किंवा औषधांनी त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसल्याने तो स्थिर राहतो, त्याप्रमाणे व्यासाची बुद्धीची अवस्था तशी झाली होती. आपली बुद्धी कशाने भ्रष्ट झाली हे त्यांना कळेना. त्या घटनेने त्यांना लाज वाटू लागली, म्हणून त्यांचे कारण विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले. सत्यलोकात ब्रह्मदेवांनी व्यासांचा सत्कार केला. त्यावर नम्रपणे व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेवा, कलयुगातील पाप पाहून मी दुःखी झालो हाव आणि कलयुगातील प्रजा ही नास्तिक आणि निंदा करणारी आहे. आचार विचारांचा ती विचार करत नाही, म्हणून ज्याच्यामध्ये वेदांचा अर्थ आहे अशी पुराणे मी रचायला सुरुवात केली आहे. पण मला आश्चर्य हे वाटत आहे की एकाएकी माझी बुद्धी कुंठित कशी झाली. मला अचंबा वाटतो आहे की मी एखाद्या अज्ञानासारखा का वागत आहे. काय कारण असेल हे विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. याचे कारण उपाय दोन्हीही मला सांगावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, आपण ज्यावेळी कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी सखोल नीट विचार करायला पाहिजे. गुंडगिरीने, गर्वाने किंवा मत्सर धरून एखादे काम करायला सुरुवात केल्यास त्यात खूप विघ्न येतात. विनम्रपणे आणि युक्तीने केलेली कार्य सिद्धीत जातात. गर्वामुळे खूप जणांची फजिती झाली आहे. मारुतीला गर्वामुळेच दुसऱ्यांचे वाहन होण्याचा प्रसंग झाला. दुर्योधनाच्या मत्सरामुळे सर्वनाश झाला. परशुरामाने सुद्धा क्षत्रियांचा विध्वंस केला, तो मत्सरानेच. तेव्हा या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ताही तोच आहे. ते जाऊ दे, मी ब्रह्मदेव, शंकर व विष्णू असे आम्ही तिघही जगाचे आज्ञाकारक आहोत. जो सर्व संकटाचा नाश करतो त्या गणेशाचे स्मरण करण्यास तू विसरला आहे. केवळ गर्वामुळे घडले आहे. गर्व झाल्याने तू गणेशाचेच काय, पण कोणत्याही देवाचे स्मरण केले नाहीस. कोणतेही कार्य करताना, छोटे असो वा मोठे, त्याला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण करायचे, कारण तो संकटाचा नाश करतो. कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण केले की कोणतेही संकट येत नाही. गजानन म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. त्याला नम्रपणे शरण जा, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे जर केले नाही तर तुझे काम कधीही पूर्ण होणार नाही. त्यावर व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यामुळे मला काहीच आठवत नाही. त्यामुळे हा गजानन कोण, तो कसा दिसतो, त्याचे किती अवतार, तो कोणाला प्रसन्न झाला होता, त्याची सर्व माहिती मला कृपा करून सांगा. आता ब्रह्मदेव म्हणाले, श्री गणेशाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मंत्र अनेक आहेत. आईंनी जे मुलाभ्यास करत नाही या कोणत्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर या मंत्राचं पठण करावं. तर कोणत्या मंत्राचं आईंनी आपल्या मुलांसाठी मंत्राचं पठण करावं? ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा पठण करावं आणि ते पाणी आपल्या मुलांना तीर्थ म्हणून द्यावं. तर असे केल्याने आपल्या मुलांची तीव्रतेने बुद्धीत वाढ होईल. तर रोज सकाळ संध्याकाळ शाळेत जाण्याच्या अगोदर हे एक माळ जपून घ्यायची. ग्लासभर पाणी ठेवायचं, त्यात थोडी रक्षा घालायची, ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं. असा जर मंत्र जपला, आपण जप केला जपमाळेने, तर त्या मुलांची तीव्रतेने बुद्धीमध्ये वाढ होईल असे सांगितले. मग गणेशाला आता प्रसन्न करून घ्यायचे तर मंत्र अनेक आहेत, पण हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे, ओम गम गणपतये नमः. पण ज्या मंत्राने सिद्धी त्वरित मिळेल असा मंत्र तुला सांगतो, तर तो मंत्र आहे ओम गम गणपतये नमः. गणेश मंत्रात 7 कोटी महामंत्र आहे. त्या मंत्रात गुपित थोडं मला व शंकराला माहीत आहे. त्यातला त्यात षडाक्षर हा मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे, ओम गम गणपतये नमः.
केवळ या 2 मंत्राद्वारे सर्व सिद्धी प्राप्त होतात. लक्ष्मी प्राप्ती पाहिजे तर सर्व सिद्धी प्राप्त होईल. ओम गम गणपते नमः. मुलांचा अभ्यास बुद्धीत पाहिजे तर ओम गम गणपते नमः. मुलांचे लग्न होत नाहीये तर ओम गम गणपते नमः. संतान प्राप्ती होत नाहीये तर ओम गम गणपते नमः. कुठल्याही कामात अडथळा येत आहे, वारंवार काही संकटांवर संकट येत आहे तर ओम गम गणपते नमः. हा मंत्र 7 कोटी मंत्रांमध्ये सर्वात मंत्र सिद्धिराज आहे, सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. केवळ या 2 मंत्राद्वारे सर्व सिद्धी जे वाटेल ते सर्व सिद्धी प्राप्त होतात. जे गणेशाची आराधना करतात ते भक्त जीवनमुक्त होतात, ते देवांनाही पूजनीय असतात. अशा भक्तांना सर्व सिद्धी वश होतात. मनात येईल ते करण्यायोग्य सामर्थ्य त्याच्यात येतं की जे लोक श्री गणेशाची उपासना करत नाहीत त्या लोकांची तोंडे बघू नये. जे गणेशाचे नामस्मरण करत नाही त्यांची तोंड बघू नये. जर पाहिलीत तर वारंवार संकटांना तोंड द्यावं लागतं. अशा लोकांची कधीच दर्शने घ्यावी नाही. जो गणेश पुराण श्रवण करतो, जो गणेश भक्त आहे, त्यांची दर्शने घेतल्यास आपली पापे बी जळून भस्म होतात आणि आपल्याला ज्या कामात यश पाहिजे त्या कामात पण यश येतं आणि संकटे कधी येत नाही गणेश भक्तांचं दर्शन घेतल्याने. श्री गणेश भक्तांच्या दर्शनाने सर्व संकटे नाश पावतात. म्हणून मी तुला एक अक्षर मंत्र सांगतो. त्या मंत्राने, तुझ्या मंत्राने प्रभावाने तुझी सर्व कामे पूर्ण होतील. प्रथम अनुष्ठान करणाऱ्यांना स्नान करून स्वच्छ शुद्ध व्हावे. धुतलेली स्वच्छ वस्त्र घालावी. दर्भासन अथवा शुद्ध आसनावर बसून आचमन प्राणायाम करावा. नंतर अंतमातृका बही मातृकापूर्वक न्यास करावा. मग श्री गणेशाच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंतचे स्वरूप ध्यान करून मानस पूजा करावी. नंतर श्री गजानन प्रसन्न होईपर्यंत नियमपूर्वक पुरक्षरण करण्याचा संकल्प करावा. असा उपदेश करून ब्रह्मदेवाने शुद्ध दिन पाहून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ओम गम गणपते नमः असा मंत्र जपावा. मग ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी मन स्थिर राहील अशा ठिकाणी अनुष्ठान कर. नास्तिक, निर्दयी, दुराचारी, लबाड अशा व्यक्तींना जर हा मंत्राचा उपदेश दिला तर 10,000 मागील आणि 10,000 पुढील पिढ्या नरकात जातील. त्या पित्तर जर नरकामध्ये पडलेले असतील तर अजून 10,000 नरकांमध्ये जातील, त्यांना मोक्ष प्राप्ती होणार नाही. असे अनन्य भक्तिमय अंती करणारी सदाचारी दयाशाली व्यक्ती जो असेल, जो या मंत्राचा उपदेश करेल, या मंत्राचा आदर सत्कार करेल, त्यालाच हा मंत्र दे. जो कोणी निष्ठापूर्वक भक्तीने श्री गणेशाची पूजा करेल त्याला संतती प्राप्ती होईल, संपत्ती प्राप्ती होईल, ज्ञानाची प्राप्ती होईल, आदीची प्राप्ती होईल. सर्व सुखे भोगून त्याला मोक्षाची प्राप्ती होईल, त्याला गणेश लोकाची प्राप्ती होईल असे व्यासांनी सांगितले. मग नंतर पुढे सूत सांगू लागले. ब्रह्मदेवाची फलश्रुती ऐकून व्यासांना फार आनंद झाला. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पितामहा, तुमच्या उपदेशाने माझे कान तृप्त झाले. हा मंत्र खरंच खूप महान आहे. त्याच्याविषयी कितीही ऐकले तरी समाधान होत नाही. म्हणून म्हणतो की पूर्वी या मंत्र प्रभावाने कोणती सिद्धी प्राप्ती झाली हे कृपा करून मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, तू खरा निष्ठावंत आहेस. तुझ्यासारखा शिष्याला हे गुपित सांगताना मला खूप आनंद होत आहे. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ओंकार रूपी श्री गजाननाचे पूजन करावे. कोणत्याही कार्याला, कुठल्याही कार्याला सुरुवात करताना ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा. श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने गजानन आपल्यावर प्रसन्न होतो. तर अशा या जर जप केला, जो कोणी जेवढं हे गणेश पुराण मी जेवढं सांगितलं त्याला हे एक अष्टविनायक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. मग असे ब्रह्मदेवांनी सांगितलं की इथपर्यंत गणेशाचे स्वरूप हा अध्यायपर्यंत ज्यांनी ज्यांनी ऐकले त्याला अष्टविनायकाची एक अष्टविनायक घर बसल्या पुण्य त्याला प्राप्त होईल. मग नंतर त्यांनी सांगितले की ओंकार रूपी गजाननाचे पूजन केल्यास सर्व संकटाचा नाश होतो. ओंकार रूपी गजाननाचे श्रवण केल्यास सर्व संकटाचा नाश होतो. या मंत्राने देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, चारण, नाग, गुहक आदी समस्त देवता श्री गजाननाचे पूजन करतात आणि ओंकार रूपी श्री गजानना या मंत्राचा ते जप करतात. या मंत्राने कोणाला जर प्रसन्न झाले त्याची एक कथा सांगतो. श्री गजाननाय नमः या मंत्राने कोण प्रसन्न झालं त्याची एक कथा सांगतो. तर आता ती कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया की या गजाननाय मंत्रा कोणाला प्रसन्न झाला, कसा झाला, काय आहे त्याची पुढची कथा कशी आहे. तर ब्रह्मदेवाला विश्वरूप दर्शन कसे झालेले आहे. पुढे बल्लाळाची कथा येणार आहे. बल्लाळेश्वर अष्टविनायकाची कथा येणार आहे. तर सर्वांनी हे पहिले अष्टविनायक ऐकून घेतले. पुढे बल्लाळाची कथा आपण ऐकूया आणि दुसरे अष्टविनायक आपण पूर्ण करूया. तर मित्रांनो,
मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे गणेश पुराण आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल. आणि अष्टविनायकांच्या कथा रोज एक 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 करून आपल्याला ऐकून घ्यायचे आहे, श्रवण करायचे. आपल्या मुला बाळांसाठी आपल्याला श्रवण करायचे आहे. आणि गणपतीला 21 दुर्वांनी नक्की दुर्वा. हा दुर्वेचं पण खूप महत्त्व आहे. पुढे अष्टविनायकांच्या कथांमध्ये दुर्वाचे महात्मे, शमीचे महात्मे, जास्वंदाच्या फुलाचे महात्मे, संपूर्ण काही येणार आहे. गणेश लोक कसा प्राप्त झालेला आहे, इतक्या छान 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 कथा आहे की मला तर असं वाटतं की कंटिन्यू वाचतच राहावं गणेश पुराण. मी कुठलंही पुराण, छोटं पुराण मी 3 दिवसात कंप्लीट करते. मोठे पुराण हे 8-10 दिवसात, 9 दिवसाचा हा राहतो. पुराणांचे शिव महापुराण झालं, देवी भागवत पुराण झालं, लक्ष्मी पुराण झालं, ब्रह्मांड पुराण झालं, वैवर्ते पुराण झाले. जे बी पुराणं आहेत हे 9 दिवसात कंप्लीट व्हायलाच पाहिजे. त्याचे महत्त्व आहे. जर आपण या 9 दिवसात जर आपण कंप्लीट केले तर आपल्याला खूप काही पुण्यफळाची प्राप्ती होते. तसं हे गणेश पुराण आहे. असं वाटतं याच्यापुढे काय आहे, याच्यापुढे काय. तर मला चांगले 15-20 वर्ष झालेले आहेत गणेश पुराण श्रवणाला. तर तोंडीपाठ झालेले आहे पुराण, माझे शब्द सर्व तोंडीपाठ झालेले, कथा सर्व तोंडीपाठ झालेल्या आहे. म्हणून मी तुम्हाला पुढे काय येणार आहे, पुढे काय आहे, तर ते बोलायला पण मला इझी होते. पण तुम्ही वारंवार श्रवण करा. जसे शिव महापुराण खूप जणांनी 5-5, 6-6 वेळा श्रवण करत आहेत. त्यांचे पारायण चालू आहेत आणि अजूनसुद्धा शिव महापुराण 1 वर्षापासून भाविक भक्त श्रवण करत आहे. तसे सर्व पुराणांचे वारंवार श्रवण केल्या मात्र सर्व संकटांचा, सर्व विघ्नांचा आणि आपल्याला प्रगती होण्यास मदत होते आणि सर्व विघ्नसुद्धा नाश होतात, सर्व संकटसुद्धा नाश होतात आणि आपली प्रगती होते. खोटं नाही बोलणार. पुराणे हातात. आता मी तुम्हाला ह्या 1-2 दिवसाच्याच अगोदरचीच म्हणजे एक गोष्ट सांगते. माझे मिस्टर जे आहे महाराष्ट्र, गुजरात आणि MP यांचे प्रमुख अध्यक्ष आहेत. तर हे आम्ही नाही निवडलेले. मी लोहार आहे, शालिनी प्रवीण लोहार माझं नाव आहे. बुराणपूर जवळ शहापूर गाव आहे, छोटं खेडेगाव. त्या खेड्यामध्ये राहते मी, MP कडे राहते. तर माझ्या मिस्टरांना या 3 राज्यातून प्रमुख अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत. हे तर का हे पुराणं मी वाचते, त्यात माझ्या नवऱ्याची प्रगती होते, मलासुद्धा मान सन्मान मिळतो. गावात बी खूप जण मान सन्मान करतात आमचा. आणि आमच्या शहापूर गावाचे लोहार, सुतार, सोनार, पिछडा वर्ग असे हे प्रमुख अध्यक्ष आहेत. तर असं आपण हे पुराणं श्रवण, मला तर असं वाटतं की मी तर भावनेने हे पुराणं तुम्हाला श्रवण करवते आणि मी खूप श्रद्धेने वाचते. तर हे पुराणांचाच आशीर्वाद आहे की माझे मिस्टर इतक्या 3 राज्यांचे अध्यक्ष बनलेले आहे. आणि मिस्टरांना मान सन्मान राहतो तर त्या बायकोला पण मान सन्मान राहतो की अध्यक्षाची मिसेस आहे, अध्यक्षाची बायको आहे. तर मी खरोखरच तुम्हाला सांगते की श्रवण करा, आपल्या मान प्रतिष्ठेत वाढ करा, आपल्या नवऱ्याच्या प्रगतीमध्ये मान प्रतिष्ठेमध्ये वाढ करा. तुम्ही श्रवण करा. माणसं तर बिचारे कामाला राहतात, त्यांना हेच फक्त त्यांच्या मनात विचार राहतो की आपण कसे कमाई करायची, कसे कामं करायचे, आपल्या बायका मुलांचे कसे पोट भरेल, कसे त्यांना सर्व फॅसिलिटी देऊ, आपल्या मुलांना काही कमी नको पडायला. ते त्यांच्या कामात राहतात. पण आपल्या हातात ते लक्ष्मी येणं आणि प्रगती करून घेणं. म्हणून घरात पॉझिटिव्ह ऊर्जा करा, अगरबत्तीचा सकाळ संध्याकाळ धूर करा, पुराणं व्हिडिओ लावून द्यायचे, दिवा अगरबत्ती तुळशीत करा, संध्याकाळी प्रदोष कालामध्ये दिवा लावा आपल्या दरवाजामध्ये. म्हणजे हे लक्ष्मी येण्याचे कारणं असतात. तर आपल्याला घरात लक्ष्मी येण्याचे कारणं आपल्याला करायचे. माणसं तर कमाई करून आणतात, पैसे आपल्या हातात देतात, यात ते खुद माणसं बाजार करून आणतात, पण टिकवणं आपल्या हातात राहतं. म्हणून माणसांना त्रास द्यायचा नाही, आणि कारण ते त्यांच्या कामात व्यस्त राहतात. आपण श्रवण करा आणि आपल्या नवऱ्यांच्या मान प्रतिष्ठेत वाढ करा. तर माझ्या मिस्टरांना हे पद एवढे 4-5 वर्षापासून एक आणि आमच्या बुराणपूरच्या जिल्ह्याचे सुद्धा ते उपाध्यक्ष आहे. म्हणजे असे पद, खूप सारे पद, एक असे पद भेटले. तर मान प्रतिष्ठेत वाढ झालेली आहे अशी. तर मित्रांनो, खरोखरच मान प्रतिष्ठेत वाढ होते. तर पुराणं नक्की श्रवण करा. आपली पापे जळून भस्म होतात आणि मान प्रतिष्ठेत वाढ होतो आणि लक्ष्मीसुद्धा खुश होते. त्याशिवाय इकडे MP हे हिंदी वर्ड येत असतील थोडं समजून घ्यायचं. हिंदीच बोलतात घरात पण आणि बाहेर बी असं कुठं गेले तर तुम्ही थोडं समजून घ्यायचं हिंदी जर आलं तर.
तर असे तुम्ही हे खरोखर श्रवण करा आणि आपल्या मान प्रतिष्ठेत, मुलांच्या मान प्रतिष्ठेत वाढ करा. हळूहळू हळूहळू खरोखरच संपूर्ण चांगलं होतं. हळूहळू होईल. तुम्ही म्हणणार की मी आजच ताई दीदी श्रवण केलं आणि आजच काहीतरी माझ्या नवऱ्याला पद द्या या माझ्या मुलाला पद द्या, असं नाही राहत. वेळ लागतो काही गोष्टीला. जसा आजारपणा राहतो त्याला कसं आपण दवाई घेतलो, ट्रीटमेंट केली, 8 दिवस 15 दिवस 7 दिवसाची ट्रीटमेंट राहते, तशी ही पण पुराणांची बी ट्रीटमेंट आहे. आपण किती श्रवण श्रद्धेने विश्वासाने करत आहोत. तर अशा श्रद्धा आणि विश्वासाने शेअर बी करा. व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर हे 10 जणांना बी शेअर केली तरीसुद्धा आपल्याला पुण्य मिळेल. तर अशा या आता सिंदखेडा या गावात 3 राज्यांच्या ऐकताय हा माझा व्हिडिओ. आमच्या जे लोअर कास्ट आहे, गुजराती लोअर कास्ट, माझे शालिनी भक्तिसागरवर खूप जण ऐकत आहे हे मला माहिती आहे. त्यांना पण माहिती आहे की ताई एक पण शब्द खोटा बोलत नाही आहे. खूप जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे माझं. तर त्यांना पण माहिती की सिंदखेड्याला आता जो प्रोग्राम झाला तर 3 राज्यातून प्रवीण रामलाल लोहार यांचा स्वागत सत्कार झाला आणि मेन अतिथी गेस्ट म्हणून त्यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं. मला आणि यांना, आम्ही 2 जण गेलेलो होतो तिथे. तर प्रमुख अतिथी हे तिथे बसलेले होते म्हणजे मेन याच्यावर. तर मला खूप गर्व वाटत होता की माझ्या मिस्टरांना एवढा मान प्रतिष्ठा भेटत आहे, एवढे सत्कार वगैरे करत आहे. तर मला तो आनंद खूप खूप वाटत होता. खरोखरच मान प्रतिष्ठेत वाढ होते, ही गोष्ट काही खोटी नाही आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आता पुढची कथा आपण दुसरे अष्टविनायक करू. आता हे आपले पहिले अष्टविनायक ह्या कथांमध्ये आपले झालेले आहे. तर आपले हे सिद्धिविनायक अष्टविनायकमधले एक अष्टविनायक ह्या एवढ्या कथा ऐकल्या म्हणजे आपले सिद्धिविनायक अष्टविनायकमधले एक अष्टविनायक झाले. जय श्री गणेशा.